महाराज की जय। प्रातस्मरणीय परमपूज्य सद्गुरू श्री अनंत महाराज, मानवतेचे महापुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, जगाला शांतीचा संदेश देणारे महात्मा भगवान गौतम बुद्ध आणि प्रभू रामचंद्राच्या क्षणाक्षणाला मदत करणारे, त्यांच्यासाठी आपल्या जीवाचं रान करणारे भगवान हनुमंत, या सर्वांना मी नमन करतो। आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सद्भाविक मंडळी, गावकरी मंडळी, आपणा सर्वांना सुद्धा मी नमनकार करतो, वंदन करतो। आज आपल्या गावामध्ये परमपूज्य सद्गुरू श्री अनंत महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 2019 कोरोनाच्या अगोदर एक कार्यक्रम झाला होता, तेव्हा आमचे आदरणीय रामचंद्रजी बलकी काकाजी ते होते, त्यांची धडपड होती कार्यक्रम करण्याची। त्यांचे वडील होते मारुती पाटीलजी बलकी, ते बिचारे म्हातारे होते तरी कार्यक्रमाला येत होते, थंडी असो गरमी असो, त्यांचे कार्यक्रम नाही चुकायचे। आणि आज त्यांची पिढी, त्यांचे नातू आणि त्यांचे सगळे सहकारी, या सगळ्या लोकांनी पुन्हा एकदा कार्यक्रम घेतला। हा सगळा विजय संतांच्या विचाराचा आहे। कारण राष्ट्रसंत म्हणतात की लुटो मजा गुरु नाम की ऐसी बखत नहीं आएगी, ये माल मत्ता धन सारी सब खाक में मिल जाएगी। अपने लिए सत्संग कर, स्वतःसाठी सत्संग कर, अपने लिए सत्संग कर, हर सत्संग साधो जन्म भर, ये माल क्या संसार है कूदे चढ़ेंगे ख्याल पर। महाराज म्हणतात की लुटो मजा गुरु नाम की ऐसी बखत नहीं आएगी। बखत म्हणजे काय? वक्त म्हणजे समय। मगाशी 18-19 लोक पंचीकरणाला बसले। अनेक लोक आम्हाला म्हणतात की तुमचे महाराज शिष्य करतात। काल परवाच आम्ही घाटंजीला बोललो, काही आमच्या गावातले गुरुदेव सेवा मंडळाचे लोक आहेत, ते ऐकत असेल तर मला उद्या विचारेल। ते कार्यक्रम चालू आहे आमची लाईव्ह। ते म्हणे की कसे म्हणे तुमचे गुरु म्हणे पाय धुतात, गुरुचे आरती, जिवंत माणसाची आरती करते, मग मेलेल्याची करायची का आरती? जिवंताची नाही करायची तर कोणाची करायची बापो आरती? आणि आरती काही एका व्यक्तीची असते का? एका माणसाची असते का आरती? नाही। आरती हनुमंता, आरती राष्ट्रसंता, आरती श्री अनंता, आरती पांडुरंगा, जय देवा जगन्नाथा, हे का त्या एका व्यक्तीची आरती आहे का? त्यांनी असं म्हटलं की आमची आरती करा तुम्ही? नाही। आत्ता आमच्या या सोनुर्ली गावातील आया बहिणी इथं आल्या, प्रत्येकांनी दिवा लावला। इथे त्रिशूल आहे, इथे नंदी आहे, पिंड आहे, इथे हनुमंताचं मंदिर आहे। यांनी सांगितलं का आम्हाला दिवे लावा म्हणून? कुठे लिहून ठेवलं का दिवे लावा, आम्ही मेल्यावर आम्हाला गेल्यावर, असं लिहिलं का? सांगितलं का लोकांना? नाही। ते जीवनच असे जगले का आपण दिवे लावतो। आणि आपल्या रिठ्यावर दिवे नाही आहे, आपल्याला दिव्याला पेटवते आपल्या घरचे लोक, आपल्या दारचे लोक, आपल्या जवळपासचे, क्षणाक्षणाला जाळत आहे आपल्याला आपल्या घरचे। या महात्म्यांना आपण दिवे लावतो, प्रकाश देतो। राष्ट्रसंत म्हणतात की देवा आम्ही प्रकाशितो, आम्ही अंधारी राहतो। तुकड्या म्हणे कैसे जुळे, जोडी अज्ञान न तुडे। आम्ही देवाला दिवा लावतो, प्रत्येक जण दिवा लावतो, पण आपण कुठे आहो? अंधारात आहो, अज्ञानात आहो। अज्ञानाने विकार माजती, अज्ञाने लाभते कुसंगती, अज्ञानेच दुरावते प्राप्ती सत्य स्वरूप देवाची। देवाची सुखाची प्राप्ती आपल्या जवळ असलेल्या अज्ञानामुळे, अविद्येमुळे। पंचक्लेश आहे, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश। सगळ्यात पहिली अविद्या आहे, एक अविद्या। विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना म्हटलंय की आपल्या जवळ असलेल्या अविद्येमुळे आपली गती झाली। आपली गती कोणीच नाही केली। आपल्याजवळ समजा ज्ञान असतं ना, आपण समजा ज्ञानी असतो, आपल्याला समज असती, आपण संतांच्या महात्म्यांच्या सत्संगतीमध्ये त्यांच्या जवळ समजा राहिलो असतो, तर आपल्याला कोणीच फसवलं नसतं। आपण कायम अज्ञानात आहोत, कायम। आत्ता उतरता एक काकाजी म्हणे आमच्या आयोजकांना, एवढा मोठा मांडव घातला म्हणे,
भरण का म्हणे मांडव? काय म्हणे? मी म्हटलं हे मांडव कधीच भरत नाही. बारशाचे मांडव भरते, नाटकाच्या मांडवामध्ये पोलीस आणावं लागते, लग्नाच्या मांडवात डेअरीच्या डेअरी खाली पडते. हे गर्दीचे मांडव आहे सगळे. सतसंगतीचा मांडव गर्दीचा नाही आहे. महात्मा गौतम बुद्ध एकटेच निघाले, गाडगे महाराज एकटेच निघाले, हनुमंत एकटेच निघाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच निघाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एकटेच निघाले. एकटे निघाले, यांच्या मागे सगळा समाज आला. आम्ही पूर्ण मांडव भरतो, संध्याकाळी रिकामी येऊन जातो, एकही आपल्याजवळ राहत नाही. शुभमंगल सावधान. पाकिटं मोजण्यात बारचं झालं की आपण संध्याकाळी पाकिटं मोजतं, किती पैसे आले, कोण आले हे नाही पाहत. तो आला नाही, जाऊ दे, नाही आला तर किती झाले, झाले किती नाही, आता 35,000 जमला, खर्च निघाला. आपण खर्च काढत आहोत, सत्संग खर्च नाही काढत. सत्संगामध्ये सगळं वजाबाकी होते, बेरीज काहीच नाही आहे. आता हा एवढा मोठा कार्यक्रम वरला, वर्गणी जमा केली, जवळचे पैसे द्यावं लागते. जवळ पैसे दिल्यानंतर हे उभं झालं. आता एक कीर्तनात येणारे लोक आपल्याला पाकिटं देत नाही. कीर्तन पाहायला आले म्हणून देते का? नाही दे. वरण बिरण होतं पण आपल्या गावच्यासारखं नव्हतं म्हणते, थोडंसं असे बोलून जाते. वेळ पडली तर पोळ्या होत्या पण काही जळल्या होत्या म्हणते, भात करपून होता, असं सांगत जाते वाटल्यास. पण कार्यक्रम चांगला झाला म्हणून सांगतो का आपण? ते जाऊ द्या. आपण आयोजकांना मदत, तुम्हाला काही मदत पाहिजे का म्हणतो का आपण? नाही. बारशाला पाकिट देतो, लग्नाला पाकिट देतो, सत्संगात कोणीच पाकिट देत नाही. जवळचे पाकिटं खाली होते बापू, खिशे खाली होते तेव्हा संघ घडते, तो पण होत नाही. शुद्धोधन राजाच्या नगरीमध्ये असलेले सिद्धार्थ, तेवढी मोठी नगरी, पत्नी मुलं सोडावं लागले त्यांना, तेव्हा त्यांना सुख मिळालं. गोपीचंदाला राजमहाल सोडावा लागला तेव्हा गोपीचंद इतिहासात जमा झाले. प्रभू रामचंद्राला 14 वर्षाच्या वनवासासाठी राजमहल, नरम गादी, नरम बिछाना, सोन्याची वाटी, चांदीचा पाट, सोन्याचा ताट सोडून जंगलामध्ये जाऊन कंदमुळं बोरं खावं लागले, तेव्हा रामायणात रामाचं नाव झालं. किष्किंधा नगरीमध्ये असलेल्या केसरी नंदन, अंजनी सूत यांना आपलं घरदार सोडावं लागलं, तेव्हा त्यांचे मंदिरं झाले. ते जर घरात राहिले असते, नवरा बायको पत्नी केली असती, मोठा महाल बांधला असता, दुसऱ्या राज्यावर आक्रमण करून लोकांना ठार मारलं असतं, तर आज त्यांची मंदिरं आपल्या गावात नसते. गावागावात त्यांनी त्याग केला. त्याग केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. येऊ दे म्हटल्यानं कोणीच मोठं होत नाही. जाऊ दे म्हणावं लागतं. साधं घरी सुनेचं सासूचं भांडून झालं ना दोघींचं, तर एकीला माघार घ्यावं लागते, जाऊ दे. दोघीने समजा टाईट धरला रबर, तर मग जो घरचा राहते माणूस तो म्हणते जाऊ दे. त्यानेही टाईट धरलं तर मग पोलीस म्हणते येऊ दे. त्यांचं कामच आहे. पोलिसांचं काम काय? तुम सिर्फ खून दिखाओ. तुम क्या दिखाओ? खून, रक्त दाखवा फक्त. कुठं बोकळलं ते रक्त दिसलं का हार्ट मर्डरची केस, लट्टाबुरी झाली, ठोकटाक केलं, काही महत्त्व नाही. कोणाचा तरी पाय मोडला पाहिजे, रक्त निघालं पाहिजे, तेव्हा मग आम्ही तुमची केस घेतो. संतांचं कोर्ट तसं नाही बापू. संतांच्या कोर्टामध्ये रक्त लागायचं कामच नाही आहे. लुटो मजा गुरु नाम की ऐसी बखत नहीं आएगी, ये मालमत्ता धन सारी खाक में मिल जाएगी. जर आपल्याला जीवन जगायचं असेल तर एक काम करा म्हणते महाराज, लुटो मजा गुरु नाम की. आज पंचीकरण झालं, पंचीकरण 18-19 लोक बसले. त्या लोकांना सुद्धा माझी विनंती आहे, इथं हजर असेल तर महाराजांना नारळ पण दिला, आपण हातामध्ये नमस्कार केला, त्यांचा उपदेश ऐकला, म्हणजे गुरु झाला नाही, सुरुवात झाली. कारण संत लोकांना उपदेश देत असताना कुठलं साधन देत नाही, पैसा देत नाही, सुखीरा म्हणत नाही, कुठल्या प्रकारचं. आता आमचे बुवाजी तर असे माळही देत नाही, टिकाई लावत नाही, आमचे बुवाजी कोणतं काहीच नाही देत. त्यांचा उपदेश कसा आहे? मेघ गर्जने सह उपदेश परी गुरुने न करावा शिष्य, असा उपदेश आहे. कोणी बसतात. संतांचे उपदेशच असे आहे की ते दरवाजे बंद करायचे, कानामध्ये मंत्र फुकायचा आणि मंत्र फुकून कोणाला सांगू नको, याचं नाव गुरु नाही आहे. असे गुरु आडक्याचे 3 मिळावे तरी टाकावे म्हणतात रामदास स्वामी. हे गुरु कामाचे नाही, कान फुकणारे. ज्यांचा उपदेश गर्जनेसारखा असतो ते खरे गुरु आहे. दरवाजे लावून, पडदे लावून, कानात मंत्र फुकून गुरु होत नाही. असे अनेक गुरु आहे.
रस्त्याने चालता चालता ठोकरा लागते दगडाच्या, एवढे गुरु आहे समाजात, पण ते गुरु कोणत्या कामाचे? विश्वास का कोई एक है उस पर सदा तू ध्यान दे, ऐसे गुरु पर जान दे जो खास की पाहिजे. आपण कोण आहो हे आपल्याला समजलं पाहिजे बापो. नाही तर गुरु करून काय फायदा? गुरु नाही है गुरगुर है. गुरु नाही म्हणते काय? गुरगुर. गुरगुर कोण करते तुम्हाला माहीत आहे? कोण करते गुरगुर? नवीन गावात गेलो आपण तर आपलं स्वागत करते ना गुरगुर करून. हां, तर असे भरपूर आहे समाजात. पण विश्वास का कोई एक है, एक विश्वासाचा असतो जो आपल्याला जीवनामध्ये स्थान देतो. ये या माल मत्ता यार सारी खाक में मिल जाएगी. ज्या इस्टेटीसाठी, पैशासाठी, ज्या नातेवाईकासाठी, ज्याच्यासाठी आपण जीवन जगत आहोत ना, ते जास्त दिवस आपल्यासोबत नाही आहे, ते राहणार आहे. त्यांना काही टाकून द्यायचं नाही आहे. परंतु भगवान हनुमंतासारखे, भगवान गौतम बुद्धासारखे, महावीरासारखे, राष्ट्रसंतांसारखे, गाडगे महाराजांसारखे समाजामध्ये असे असे संत होऊन गेले की त्यांनी समाजाला ज्ञान देण्यासाठी स्वतःच्या घराचा, स्वतःच्या सुखाचा सुद्धा त्याग केला. कारण त्यांना माहीत होतं की संपत्ती, सत्ता हे माणसाच्या कामाची नाही आहे. ती माणसाला कधी सुख देऊ शकत नाही. संपत्ती आपलं पोट भरू शकते, सुख नाही देऊ शकत. सुख आणि समाधान याच्यात फरक आहे. सुखासाठी माणूस धडपडते आणि समाधानी माणूस थांबते, फरक आहे. सुख ज्याला सुख पाहिजे तो माणूस सारखा धावतच राहते. एका माणसाला म्हणे तुला किती जमीन पाहिजे? म्हणे महाराज मला खूप किती पाहिजे की तुम्ही द्याल तेवढी घ्यायला तयार आहो. ठीक आहे म्हणे. एक असा मोठा 1000 एकराचा सरळ पट्टा होता. त्याला खुट्या दिल्या काही. म्हणे ह्या खुट्या तू गाड, सूर्य अस्त व्हायच्या अगोदर खुट्या गाडणं झालं पाहिजे, तेवढीच तुला जमीन मी. त्याच्या पलीकडे जर तू कुठे गाडला तुला काहीच मिळत नाही. हो मी करतो म्हणे. हा निघाला मस्त दूर लांब खुट्या गाळत सूर्य बुडत आहे. काय होत नाही, पाहू करता झाल पडली. झाल समजते? रात्रही झाली तर या खुट्या गाळतच होता. दुसऱ्या दिवशी घेऊन गेला तो. म्हणजे महाराज खुट्या संपल्या, मग माझं राज्य? काहीच नाही तुझं राज्य म्हणे. मी सांगितलं म्हणे सूर्य अस्त झाल्याबरोबर संपलं पाहिजे, तुझी संपलीच नाही म्हणे. हा तू गाळतच बसला. आपण आयुष्यभर खुट्या गाळत आहोत, पण आपल्या हाती काही येत आहे का? पोरगा नोकरीवर लावला, त्याचं लग्न केलं, मुलीचं लग्न केलं, त्याला घर बांधून दिलं, बंगला बांधून दिला, गाडी घेऊन दिली, शेती. संपते का काही? कोणाचं संपलं ते या इकडे. माझंही नाही संपलं, मी सांगत आहो फक्त. संपते का आपलं? कोणाचंच नाही संपत हो. आयुष्य चाललं जाते पण संपत नाही. ज्या दिवशी संपण्याची माणसाला बुद्धी येते त्या दिवशी आपण गुरुच्या चरणावर असतो. मालमत्ता यार सारी खाक में मिल जाएगी, अपने लिए सत्संग कर. आपल्यासाठी काय कर म्हणते? सत्संग कर. अपने सुख के लिए सत्संग साधो जन्मभर. आपल्या सुखासाठी एक काम कर म्हणते, सत्संग. सत्संगाशिवाय या जगात दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आहे, काहीच नाही आहे. तुम्हाला माहिती आहे आपण ज्यांच्या मंदिरात बसून आहोत ते हनुमंत, यांचे गुरु कोण होते? हनुमंताचे गुरु माहीत आहे? नुसतं शेंदूर लावायचं. 4 वर्ष झाले लेकरू बाळ दे का त्याच्याकडे काय टाका आहे? पोरं बारं द्यायचं. त्याने ठेका घेतला. मग लग्न आपण करायचे थाटात, देवादेवीत बोकडं कापायचे आपण, आणि त्याला म्हणायचं देवा पोरगा दे. त्याने विचारून लग्न केलं का आपण? त्याला सोयरिकीत नेलं होतं का? काहीच नाही. काही देणं घेणं नाही. त्याला मुलं बाळ मागतो बापो. त्याला मुलं बाळच नाही आहे, त्याला पत्नी नाही आहे. त्यांना असंच जीवन जगले. धन संपत्ती, पैसा, मुलं बाळ सगळ्याला शेंदूर लावलं. आपण कोणाला शेंदूर लावतो? त्यांनी स्वतःच्या जीवनाला शेंदूर. आपण काहीच नाही लागू दे. आपण फक्त वाचलं पाहिजे. हे सगळे लोक पहा तुम्ही. ह्या सगळ्या लोकांनी ऐहिक सुखाचा, भौतिक सुखाचा क्षणोक्षणाला त्याग केला आणि भौतिक सुखाच्या मागे आपण सगळे खुट्या गाळण्यासाठी धावत आहोत. आयुष्याची संध्याकाळ होत आहे, आपल्या हाती काहीच सापडत नाही. सापडते का? पोरगा मांडीवर खेळला, नातू मांडीवर खेळवला, नाताचा पोरगा मांडीवर खेळला, आता हा बाजूवर खेळत आहे, काहीच जमत नाही. तरी का खाताजी? काही इच्छा आहे का? हो. का खाताजी? रस्सा खातो. आयुष्य संपत आहे, पण रस्सा संपला का? रस्सा नाही संपला. ज्या दिवशी जो संपायला लागेल ना त्या दिवशी आपण गुरुच्या पायावर असू, गुरुच्या मांडीवर असू आपण.
हे आता फक्त नारळपान देणं हे झालं. महाराजांना नारळपान दिलं, पाया लागलो, 1 तास ऐकलं म्हणजे गुरु नाही झाला बाबो. त्यांचे गुरु होते महर्षी नारद. कोण होते? महर्षी नारद. हनुमंताचे त्यांना शास्त्र शिकवले, वेद शिकवली, गायन शिकवलं, संगीत शिकवलं, अनेक प्रकारच्या कला शिकवला ना महर्षी नारदांनी त्यांना. त्यांचे गुरु होते. असा एक मला माणूस सांगा या जगामध्ये, असा एखादा व्यक्ती सांगा की जे गुरु शिवाय महात्मे झाले. आहे का कोणी? प्रभू रामचंद्राचे गुरु कोण? वशिष्ठ मुनी. श्रीकृष्णाचे संदीपनी. हनुमंतांचे नारद स्वामी. पहा ना तुम्ही, इतिहास तर पहा. आणि आम्ही निगुरे आहोत. त्यांचे भक्त, त्यांना पाणी टाकतो, सिंदूर लावतो, त्यांना आपण दिवा लावतो, पूजा करतो. आपल्यालाच गुरु नाही. कोण मार्ग दाखवणार आहे? गुरु बिन कोण बतावे वाट, बड़ा बिकट है यमघाट. अरे भ्रांति पहाड़ी नदिया बीच में, अहंकार की लाट, काम क्रोध दो पर्वत थाडे, लोभ चोर संगात, गुरु बिन कोण बतावे वाट. कोण सांगणार आहे? गुरु बिन शांती नामना. राष्ट्रसंत म्हणतात गुरु विना शांती नाही आहे. म्हणून महाराज म्हणतात की गिर कृपा नहीं पड़ी सड़क पे, मेरा मैं जानू, बीज न बोए जात खड़क पर, मेरा मैं जानू. गुरु कृपा एवढी साधी नाही आहे. खडकावर बीज नाही उगत बापा, असं एवढं सोपी नाही आहे म्हणते. गुरु कृपा नहीं पड़ी सड़क पर, मेरा मैं जानू. जोपर्यंत मन पवित्र होत नाही, जोपर्यंत आपल्याजवळ अहंता कमी होत नाही, जोपर्यंत आपलं मन पवित्र होऊन आपण दुसऱ्यांच्या बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये सुंदर भाव निर्माण होत नाही, आपण दुसऱ्याला भाऊ बहीण समजत नाही, कुठल्याही जातीच्या कुठल्याही पंथाच्या माणसाला आपण आपलं समजत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुख येऊ शकत नाही. अहंतेने वेडे होती जीव. फक्त आपण अहंकार घेऊन जगत आहोत की मला 100 क्विंटल कापूस झाला, यावर्षी तर कमालच केली, 100च्या जागी 40 वर आले, 50 वाले 12 वर आले, 30 वाले 8 वर आले. निसर्ग हो, कधी जमिनीवर आदळून हातपाय मोडून आपले काही सांगता येत नाही. अहंकार करू नका. ज्याचे 100 होते ना क्विंटल, तो आता 40 आणि 20 वर आला. पुरा बजेट बिघडला. पोरीचं लग्न जुळलं, 5 लाखाचा भवन केला, कापूस चांगला होईल म्हणून हुंडी चांगली घेतली, 700 रुपयाची थाली, सगळं केलं, पण कापूसच नाही झाला. ह्या होय दणका. का होय? नशिबानं आपल्या पाठीवर मारलेला दणका निसर्गाचा दिसत नाही. म्हणून म्हणतात की उसकी लाठी में आवाज नाही होता. याचा अर्थच असा आहे, निसर्ग आपल्याला खाली बरोबर वाकवायला लावते. आपण किती टाईट राहू द्या, किती राहू द्या टाईट, एक दिवस झुकावं लागेल. मातीवर चढणे एक थवा नर अंती, कित्येक सिकंदर जग जिंकून या गेले, कितीक मनु वाल्मिक इथेच संपले हो, इथेच गेले. पण प्रत्येकाचा मातीवर चढणे एक नवा थर अंती. आपण जेव्हा या जगातून जाऊ तेव्हा आपल्या रूपाने मुठभर माती या जमिनीवर जमा होते. त्याची आठवण ठेवा की आपण काय आहोत. काहीच नाही आहोत. तोंडामध्ये सोन्याचा दात असेल ना, सोन्याचा दात मेल्यावर पोरगा उपळायला लावते. सोन्याचा दात सोबत नाही जाऊ देत. गळ्यामध्ये गोप असेल ना, गोप काढून ठेवते पोरगा घरचा. हातामध्ये अंगठ्या असेल ना, तर बायको काढून ठेवते. सुनबाई काढायला लावते. पाहणं मामाजीच्या गड्यात, पाहणं, हां पाहणं, काढून घ्या, तो जडून जाईन तर कोणी देणार नाही. गोप काढायला लावते, अंगठी काढायला लावते, घड्याळ काढायला लावते, ATM असेल खिशात तर इकडल्या खिशात ठेवते, पासबुक लपवून ठेवते, नेऊन जाळून देते. आप मर गए डूब गई दुनिया. हीच आपली ओळख आहे. आपले ATM, आपलं बँकेचं पुस्तक, आपल्या घड्या, आपल्या अंगठ्या, आपल्या मुंद्या, आपल्या गळ्यातलं गोप, ते सगळं एक जमा करते. आणि समजा तेरवी नाही केली बापाची, तर बाप काय बनते मग? भूत बनते. बनते ना, भूत बनते. मग बापाचा गोप, त्याचा भूत नाही होत. बापाचे ATM, त्याचा भूत नाही बनत. तो मानगुटीवर बसत नाही. नाही तर वडिलाच्या बँकेचं पासबुक नाही बसत मानगुटीवर. हे बरं बसते समजा तेरवी नाही केली तर. म्हणजेच आपण स्वार्थी आहोत. हा माणूस एवढा स्वार्थी आहे बापो, याच्यासारखा स्वार्थी कुठंच नाही आहे. आणि आपली एवढीच लायकी आहे, फक्त 3-3.5 हाताचा नरदेह, त्या काड्या, किती मन राहते काड्या? किती मनाच्या काड्या लागते? 20 मन नाही काड्या. आणि ते बांबू सगळे. आमच्या गावामध्ये एक डंबारे भाऊ नावाचे व्यक्ती आहे. त्याच्याकडे लिहून आहे, आमच्याकडे मैतीचे सामान मिळतात.
आम्हाला रमेश भाऊ ना, आम्ही काल त्याच्या दुकानामध्ये गेलो. मी रमेश भाऊला म्हटलं, गावातला कुठल्याही माणूस ह्याच्यासोबत समजा वैर करत असेल, पण शेवटी याच्याकडेच यावं लागते, कारण काळ्या गोळ्या याच्याकडेच आहे. तो हसाला, बरोबर आहे भाऊ म्हणे. असे लई लोक आहे माझ्यासोबत भांडले म्हणे, पण शेवटी माझ्याकडेच आले. जावंच लागते. कसला अभिमान घेऊन जीवन जगवतो आपण. त्या काड्या आणि ते शय्या म्हणजे आपली बाज आहे. हे दिवाण आणि नरम बिछाना आपली बाज नाही. त्याच्यावर जेव्हा झोपवते आणि आपला पोरगा खालून जेव्हा आपल्याला पेटवते, तेव्हा आपण संपून जातो. हेच आपलं जीवन आहे. मग असं जे जीवन आहे, या जीवनाचा आपण उपयोग का करत नाही? मरासाठी आलो का आपण? नाही, मरासाठी आलो नाही आपण, त्याच्यासाठी नाही आलो. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज असो, गाडगे महाराज असो, भगवान गौतम बुद्ध यांचे जीवन तर पाहतो मी. यांनी जीवन जगत असताना कसं संदेश दिला समाजाला. मागे म्हटलं मी, यो च वत्स यतम जीवम अपसम अमतम पदम. 100 वर्ष निर्वाणपद करून मरण्यापेक्षा 25 वर्षात निर्वाणपद करून मरणं प्राप्त करून. 100 वर्ष जगला पण कुठंच बसला नाही, काहीच माहीत नाही. 100 वर्ष, 25 वर्ष जगले ज्ञानेश्वर, 21 वर्ष जगले ज्ञानेश्वर महाराज, 32 वर्ष जगले शंकराचार्य, 38 वर्ष जगले आमचे स्वामी विवेकानंद. यांचं जीवन तपा किती वर्ष जगले हे, आणि आम्ही किती जीवन जगत आहोत. वाचलो पाहिजे, वाचलो पाहिजे. वाचून करतो का म्हणता शरीराचं? नाही. मग अशी आमच्या एका मित्राने फोन केला, सर तब्येत अशी आहे तशी आहे. आज कीर्तनाचा कार्यक्रम आहे, कुठे? सोनूर लिला. असं का म्हणे? बाजी त्याचं, त्या महाराजांचं वय 75 वर्षाचं आहे म्हणे. त्यांना त्रास होत नसेल का? आता त्रास होत नसेल का? होत नसेल का? होते त्रास. अरे ज्याची जडते त्यालाच माहीत पडते राजू. साधी सोपी गोष्ट आहे का? विमान, रॉकेट, हेलिकॉप्टर एका जागीत बसले, ते विमान म्हणे मी असा 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 फिरतो, लोकांना घेऊन जातो म्हणे, माझं म्हणे पूर्ण अंग दुखून जाते म्हणे, त्रास येऊन जाते म्हणे. हेलिकॉप्टरला विचारलं, तुला कसं वाटते रे म्हणे? माझं का सांगतं म्हणे, माझाही ड्रायव्हर बसते, मला इकडे झुकवते तिकडे झुकवते, माझी मान दुखवते, माझे पंखेच उघडे दुखायला लागतात. हाय रॉकेट की नाही, रॉकेट माहीत आहे ना, ते चुपचाप बसून राहते बिचार. ते चुपचाप बसून राहते. त्याला म्हणते तुला काहीच नाही वाटत का? तो बोलतच नाही. अरे पण तुला काही वाटत नाही का? तरी बोलत नाही. अरे काहीतरी बोल, तुला काही वाटते का? तेव्हा रॉकेट काय म्हणते माहिती आहे का? काय सांगू राजा म्हणते, ज्याची मागून जडते त्यालाच कळते म्हणते. रॉकेट कुठून मागून जळत वर जाते. अरे ज्याची जडते त्यालाच कळते, कोणालाच कळत नाही. संतांची इजा, संतांना जो त्रास झाला ना, तो आपल्याला नाही कळला बापो, नाही कळला. आपल्याला फक्त आपला त्रास. म्हणजे 75 वर्षाचे हो आहे, 75 वर्षाचे त्रास होत नाही का? होते. का बरं त्रास घेते? कोणासाठी घेत आहे म्हटलं? मुलं नाही, बाळं नाही, घर नाही, समाजासाठी घेत आहे. तू कोणासाठी जगत आहे? पत्नीसाठी, मुलासाठी, आई वडिलासाठी, घरासाठी, स्वतःसाठी जगत आहे. गोळ्या खाऊन खाऊन शरीर वाचलं पाहिजे, BP वाढली नाही पाहिजे, शुगर वाढली नाही पाहिजे, खाऊन घेऊन चांगलं राहिलो पाहिजे, छान झालं पाहिजे, आपण चांगलं राहिलो पाहिजे. अरे समाजाचं कसं रे बाबा? मग असा विचार सगळ्या महापुरुषांनी केला असता तर आज एवढे मोठे ग्रंथ आमच्यासाठी लिहून ठेवले असते. राष्ट्रसंतांनी एवढं मोठं साहित्य लिहून ठेवलं. त्या साहित्याचा परिणाम पहा. मगाशी आम्ही आलो, इथले गुरुदेव सेवा मंडळाचे लोक आहे आमचे बाबाजी, मगाशी खराट्याने झाडत होते. मी म्हटलं तुमच्या गावात का एकही तरुण माणूस नाही का? मीच तरुण आहो म्हणे. दुसऱ्या तरुणाची काय म्हणे ते? मी तरुण आहोंजी म्हणे. मला काय झालं म्हणे? देहाची पर्वा नाही, अपने लिए, स्वतःसाठी. सत्संग साधो जन्मभर. आपल्याच तो सुद्धा सत्संग आहे. लोकांना बसता यावं म्हणून स्वतः खराटा घेऊन त्यांनी जागा झाडली. सगळ्यात मोठा सत्संग आहे. 500 रुपये, 1000, 2000 वर्गणी देणाऱ्यापेक्षा मोठा सत्संग आहे. पण आपण खराटा घेत नाही. तरुण पोरं पाहत राहते, म्हातारे झाडत राहते. बापू कुठं जाईल हा समाज? कोण ऐकतं देणार आहे आपल्याला? आम्ही मगाशी आलो, इथे प्रार्थना चालू होती. आम्ही तबल्यावरची पेटीची प्रार्थना पाहिली आजपर्यंत. नुसती खंजरीची प्रार्थना मी पहिल्यांदा पाहिली. एकही माणूस बेताल नाही, बेसूर नाही. एका सुरात, एका तालात झांज आणि खंजिरी वाजवत होते. विशारद झालेले लोक बसते तर त्याला ताल सापडत नाही म्हणताना आहे प्रार्थना गुरुदेवसे. दादर धुंदर होते तो. आणि तिथं यांच्या वयाचे म्हातारे लोक बसून बिचारे करत होते. असं वाटे का राष्ट्रसंत बसूनच सामुदायिक प्रार्थना करताय. म्हणून महाराज म्हणतात, ये माल क्या संसार है, अरे कुदे चढेंगे ख्याल पर. ज्या पैशाच्या मागे आपण लागलो, तो पैसा काही तुझा संसार आहे? अरे एक दिवस ह्याला उधळी लागणार आहे बापो. अकबराने एवढं मोठं राज्य जिंकलं, औरंगजेबाने एवढं मोठं राज्य जिंकलं. किती मोठं राज्य होतं त्या लोकांचं,
पूर्ण भारत जिंकला। सिकंदर जब गया तो उसके दोनों हाथ खाली थे, नाही एवढं मोठं जग जिंकलं म्हणून काही सापडलं नाही। नेलं कुणी माहीत आहे का? नेलं आमच्या हनुमंताने, नेलं आमच्या भगवान गौतम बुद्धांनी, आमच्या गाडगे महाराजांनी, आमच्या तुकाराम महाराजांनी, आमच्या रामदास, ह्या लोकांनी नेलं। आपण काहीच नाही नेतो, आपण भिकारी आहो, भिकारी आहो, दारिद्र्य आहो। हे लोक ओरिजिनल माल घेऊन गेले ना। आपण कोणता माल नेतो माहीत आहे? डिफेक्टिव्ह माल। 100 रुपयात साडी, ते कुठून फाटून राहते घरी गेल्यावर माहीत होते। डिफेक्टिव्ह माल आहे आपला। खोट्या गोष्टी घेऊन चाललो, तंबाखू नेताव, खर्रा नेताव, बिडी नेताव, दारू नेताव, सिगारेट नेताव, ओरिजिनल माल नाही नेत। ओरिजिनल माल ह्या लोकांनी नेला। गुरुदेव ऐसी हो दया जग का अंधेरा दूर हो, सतधर्म सूरज के प्रभा से दम्भ सारे चूर हो। अध्यात्म और विज्ञान के संयोग से सब हो सुखी, सहयोग समता से यही सृष्टि रही स्वर्ग सी। मिट जाए हिंसाचार, मानव बने सबके ही दिल, हिंसा पशुवत कर्म है, जब कह सके सब साथ मिल। ऐसा अनुग्रह हो सभी घर घर में साधु संत का, तब शांति होगी विश्व में टुकड्या कहे पथ अंत का। काय लिहिलं या लोकांनी बघा, मिट जाए हिंसाचार, मानव बने सबके ही दिल। सगळ्यांचं हृदय मानव बनलं पाहिजे, पण माणसातच भांडणं आहे बापो, माणसात माणूसच माणसाला खात आहे। कुणबी समाजातलाच माणूस कुणबी समाजातल्या मुलीशी लग्न करताना हुंडी घेते ना आपल्या समाजातल्या माणसाला खात आहे। वाळी समाजातला, आता जातीचं मी नाव घेतो, जातीचा उल्लेख आला, मी एक जात म्हणून नाही, मी उदाहरण घेतलं। कुणबी जात असो, तेली जात असो, नावी जात असो, परीट असो, धोबी, कोणी असो, सगळ्या जातीतले लोक पहा, आपण आपल्या समाजाला वर नेताव का पाताळात घालत आहो? बरं, असंही नाही की आपल्या जातीतल्या कुठलं संत नाही आहे। परीट समाजाचे गाडगे महाराज आहे, नावी समाजाचे सेना महाराज आहे, कुणबी समाजाचे तुकाराम महाराज आहे, तेली समाजाचे संताजी महाराज आहे, सोनारांचे नरहरी सोनार आहे। किती मोठे संत वाटून टाकले, एवढे आपण चालू लोक आहो, सगळे संत वाटून टाकले। इंसान को हैवान कर झगडा मत्या धर्म का, नाही आपण झगडे करून राहिलो। देव वाटून टाकले, संत वाटून टाकले, समाज वाटून टाकला, जात वाटून टाकली, नाही वार्ड वाटून टाकले, सगळं वाटून आपण त्याचा मसाला करून टाकला, कोणाच्याच कामी आला नाही। म्हणून एक मन आहे, तुम्हाला माहीत आहे, ईर गेला इराचा ना मातेरा धुतला। हा का होते याचा अर्थ? ईर चालला गेला, ईर म्हणजे पुरा दिवस चालला गेला, धुतलं का धुतलं? मातेरा का हातात आले, भेटल्या करंजा खाले। असंच आपलं जीवन आहे, माती धुताव आपण। पुरा ईर चालला, पुरं वय चाललं आपलं, पण सोय नाही आली। 100 वर्षाचे झालो, 80 वर्षाचे झालो, 70 वर्षाचे झालो, नात्रा पंत्राचे झालो, अनेक प्रकारचे पैसे आले, संपत्ती आली, सगळं आलं आपल्याकडं। का नाही आलं याचा विचार नाही करायचा आपण, एवढं सगळं आलं, पण सुख समाधान आलं नाही। समाधान कधी येते माहिती आहे का? समाधान येते माणसाच्या जीवनात। गुरुदेव के नित ध्यान में लागी रही मेरी लगन, मैं कुछ नहीं हूँ मांगता हरदम रहूं इसमें मगन। काय म्हणतात महाराज? गुरुदेव के नित ध्यान में लागी रहे मेरी लगन। माझं लगन कोणासोबत झालं पाहिजे? पत्नीसोबत लग्न होते, दुसरी आपण पत्नी आणतो, एखादी मुलगी आणतो, तिच्यासोबत आपलं लग्न होते। पण संत काय म्हणतात? गुरुदेव के नित ध्यान में लागी रहे मेरी लगन, मैं कुछ नहीं हूँ मांगता, मला काहीच नाही पाहिजे, हरदम रहू इसमें मगन, मी मगन राहिलो पाहिजे कुठे? संतांच्या विचारात। म्हणून बापो, तुम्ही सर्व सज्जन आहात, जिज्ञासू आहात, बोलण्यासाठी खूप काही आहे, तुम्ही ऐकणारे खूप चांगले आहे, पण वेळेची मर्यादा आहे। कुठलंही असो, थोडंसं असते चांगलं असते, मित म्हणजे कमी, म्हणून कमी व्यवहार करा, पोटापुरसा पैसा कमवा, कमी बोला, कमी संबंध ठेवा, जास्त गडबड सडबड करू नका जीवनामध्ये। संतांच्या विचाराने जीवन जर असं जगलो आपण, तर आपल्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही। हे सगळं सुख आणि या सगळ्या सुखाचा पत्ता तुम्हा सर्व लोकांना आहे, तुम्ही सज्ञानी आहात, खूप सांगायची गरज नाही। संतांच्या विचाराला चिकटून राहा, कार्यक्रमाला येत जा, आसपास कार्यक्रम राहिले। आमच्या आज बलकी भाऊनी जो कार्यक्रम घेतला, मला खूप आनंद झाला। मला असं वाटलं की आता या गावामध्ये कार्यक्रम कधी होणार नाही, पण नाही, कार्यक्रम झाला, लोक जुळले,
त्यांचा उत्साह, त्यांचे संघटन हे असंच चालू द्या. गावामध्ये काहीतरी झालं पाहिजे. 100 रुपये कमवले तर 10 रुपये समाजासाठी लागले पाहिजे. 90 लावा ना घरामध्ये, 10 रुपये तर समाजासाठी लावा. 1000 रुपये कमवले तर 100 तर लावा समाजासाठी. असं जर होत गेलं बापू आपल्या जीवनामध्ये